अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जय हिंद चौकात एक जर्जर झाड कोसळून घराचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या झाडाबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. बडनेरा येथील जय हिंद चौक परिसरात सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसामुळे एक मोठे जर्जर झाड मुळासकट कोसळले. हे झाड ठाकूर यांच्या घरासमोर होते, जे थेट विद्युत खांबावर आदळून शेजारी राहणाऱ्या संजय कटारिया यांच्या घरावर पडलेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाड कोसळल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या तारांचे मोठे नुकसान झालेत आणि काही काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे झाड गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत होते. याबाबत महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज वितरण कंपनीकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्येक विभागाने जबाबदारी एकमेकांवर ढकलत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत या 50 वर्ष जुन्या झाडाला काहीही होणार नाही असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु आजच्या वादळात हे झाड कोसळल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेमुळे संजय कटारिया यांच्या घराचे नुकसान झाले असून त्यांनी तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरातील इतर धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एकीकडे नागरिक वारंवार तक्रारी करत असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे हे जिवंत उदाहरण समोर आले आहे. सुदैवाने यावेळी जीवितहानी टळली, मात्र पुढील वेळी अशीच निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जागे होऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. संजय भाऊ, आपल्या घरासमोर आज वादळी वाऱ्यामुळे एक झाड पडलं, त्या संदर्भात काय सांगाल? काय नुकसान झालं आपलं? आम्ही या ठिकाणी रहिवासी, जेवढे रहिवासी आहे त्यांनी महानगरपालिकेला सुद्धा निवेदन दिले होते की हा झाड पुन्हा जुना झालेला आहे आणि आतमधून सडलेला झालेला आहे, त्याचा खोड तरी तुम्ही ते कापून घेण्यात यावे. त्यांनी आमच्या ऐकलं नाही. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही BNCमध्ये जा, आमच्या एरियात येत नाही का. आम्ही मग BNCमध्ये तक्रार केली तर त्यांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यांनी येऊन आमचं जे झाड पाहणे गेले आणि त्यांनी सांगितलं की या झाडाला 50 वर्ष अजून काही होत नाही. आता मला सांगा, यांनी 50 वर्ष सांगितलं, आता हे एवढ्याचा हवेमुळे हा झाड पडलं, याची जबाबदारी ते BNCवाले घेणार काय? ते तर बरं झालं की कोणती जीवितहानी झाली. माझ्या घरावर तर पडलं, माझ्या घराचे रेलिंग वगैरे त्याला नुकसान थोडंसं झालेलं आहे. या झाडामुळे इलेक्ट्रिक पोल सुद्धा पडलेला आहे, त्याच्यामुळे अजून काहीतरी नुकसान झालं असतं तर तुम्ही या संदर्भात आपण जे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी आहे त्यांच्याकडे तक्रार केल्या होत्या का? महाराष्ट्र राज्याकडे तर सांगितलं होतं की बाबा या इलेक्ट्रिक पोलवर झाडाचे फांदे आलेले आहेत, तुम्ही इलेक्ट्रिक बंद करून हे झाडाच्या फांद्यात छाटून घ्या, नाही तर पुढं मागं जाऊन कोणती हानी होऊ शकते. पण त्यांनी ते निग्लेक्ट केलेले, त्यांनी ते फांद्या छाटले गेले नाही. याच्या 1-1.5 महिना पहिले महानगरपालिकेची गाडी आली होती छाटायची. आम्ही त्यांना सांगितलं होतं की बा हे झाडावर इलेक्ट्रिक पोलवर जे फांदे आहेत ते छाडू नका, कारण की हवेमुळे लाईन बंद चालू होते. त्यामुळे त्यांनी ते निग्लेक्ट केलं होतं. त्यांनी काही आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही. तेव्हाही ते म्हणे उद्या येऊन कापून घेतो म्हणे, आमचं पेट्रोल डिझेल संपलेलं आहे म्हणे उद्या. पण आजपर्यंत 1.5 महिना झाला ते आलं नाही आणि आज हे झाड पडलेलं आहे. ते सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. पण पोल इलेक्ट्रिक चालू होत असताना पोल वाकडं झालेलं आहे आणि ते कोणी करंट लागू शकलं असतं. आम्ही मग जाधव साहेब MSEB आले, त्यांना सांगितलं की बाबा लाईन बंद करा. मग त्यांनी लाईन बंद करून हे केलेलं आहे, नाही तर कोणती अजून जीवित मोठी हानी झाली असती. हे सर्व जबाबदार आहे. MSEBवाले जबाबदार आहे, महानगरपालिका जबाबदार आहे आणि BNCवाले जबाबदार आहे. याला आपण याच्या आधी अशा किती तक्रारी केल्या? महानगरपालिकेला 2-3 तक्रारी केल्या होत्या, BNCला 2 वेळा दिलं होत्या. बरं, या झाडापासून किती लोकांना त्रास होता आणि किती लोकांनी सह्या करून निवेदन दिली? कमी 10-15 लोकांनी, इथले जे रहिवासी आहे आमच्या, त्यांनी सर्वांनी सह्या करून दिलं होतं. आता आपली मागणी काय आहे? आमची मागणी आहे की जे आमचं झालेलं आहे नुकसान, आता नवीनच बांधकाम केलं होतं, बाहेरचे जे टाईल्स वगैरे आमचे फुटलेले आहे याचे कोण भरपाई करणार आहे? आपली मागणी काय राहील? आमची मागणी आहे की आमची जेव्हा कोणत्याही पब्लिकची तक्रार गावातल्या जे जुने झाडं आहे त्याची दखल घेऊन त्या जनतेची दखल घेतली पाहिजे आणि ताबडतोब त्यांना न्याय देऊन ते झाडाची विल्हेवाट करायला पाहिजे.